काही सुद्धा बोलत नव्हता, गराळ गाळत होता, हात पकडत नव्हता, आता हात धरायला लागलाय. म्हणजे कसं? हे गोळ्यामुळंच. दुसरं काही दिलंय का आपलं? काही सुद्धा नाही आहे ते गोळ्या. लोकांचा जर आमच्यावर विश्वास बसत नाही. विश्वास बसणार की, विश्वास कसा बसत? काय बसला? मग म्हणून तर इथं डबल आलो ना आम्ही. 4.5 लाख रुपये घालून इथं आलोय तुमच्यापाशी. काय बोलताय? हो. पहिलं कुठे दाखवलं होतं? पुन्हा किती वर्षाचा आहे? पुन्हा परत मिरजला नेलत. एवढे पैसे जाते? हो, घालावलेत आम्ही. एवढा खर्च केलाय आम्ही. काय कशी चांगले करून खाते, रोज खडी उचलाय बायको जाती. मी आता 200 रुपये हजेरी नाही तरी एवढं आम्ही पोरासाठी एवढा खर्च केलाय. शेवटी कसं आहे, तुमच्याकडून अपेक्षा आहे म्हणून साठी आम्ही इथवर पोचलो. आणि तुमच्याकडून ह्या गोळ्याने आई बाबा म्हणायला लागलं, गाळत नाही. हा तेच ते, हा व्यवस्थित आहे. हा मग आता काय, एवढे पैसे घालवून आम्हाला आनंद नव्हता, पण आम्हाला 100 रुपयावर एवढा आनंद झालाय. हो खुश आहे. चालायला पण येत नाही, बोलायला पण. काही बाळ आधी चालत नव्हतं, काय नाही, आता उभा राहते. काहीच ऍक्टिव्हिटी नव्हती, झोपण होता. तुमच्यापासून आल्यापासून बोलायला लागला, उभा राहायला लागला. हो, मम्मी म्हणतो, पप्पा म्हणतो. किती वर्षांनी बोलला मम्मी पप्पा? 2-2.5 वर्षांनी. 2.5 वर्ष कसलाच बोलला नव्हता. कसं वाटतं 2.5 वर्षांनी मम्मी म्हणल्यावर? बरं वाटतंय. आणि चालायचं काय म्हणतात? चालत नव्हता, आता उभा राहतो. हो मस्त ना. हो, टेन्शन असेल ना. कुठं कुठं फिरायची वेळ आली, पण तिथं आल्यामुळं बरं झालं. पहिल्यांदा विश्वास बसत नाही काय आमच्यावर? आलो, या गोळ्या नेल्या, 15 दिवसाच्या दिल्या. पोराला चांगला फरक पडला. मम्मी पप्पा म्हणायला लागलं. भारी वाटतंय. औषध उपचार कसं वाटतंय? रिझल्ट कसा वाटतोय तुम्हाला? काय औषध उपचार केला? तुम्ही काय सांगताल अशी जे काही मुलं आपल्याकडे कसं काय आले? जे अशी मुलं आहेत, जे मुलं चालत नाही, मला एवढा छान अनुभव आहे. काय धरतोय का? मुलांच्या आई वडिलांना, आजोबा काय निरोप सांगा, काय सांगता? असंच किरकिर झोपतोय बिपतोय का नाही? जेवण चांगला फरक पडतोय. ह्याला खाऊ पिऊ कोणी घालायचं? डॉक्टर चांगला पुढच्या वेळेस उभा राहिला तर औषध रुपया घेत नाही. तुमचा जेवढा खर्च झालाय तेवढा खर्च नाही होत. तेवढा आहे. झिरो ती एकदम चालू परवडण्याजोगं आहे. कले खर्च वाटली नाही, काय करतो काय सुद्धा नाही. सुरुवातीला विश्वास बसत नाही, पण बसला आमचा विश्वास 15 दिवसात. छान वाटतंय. एक नंबर. गावातली करायची का सगळ्यांनी तेच करायची, त्यांना ठेवायचं ना. कसं ठरवलं? काय 4-8 काय 10 मिळून काय बाबा रिझल्ट आहे, चांगलं डॉक्टर आहेत. हे फक्त काय 100 रुपये घेतात, औषध तशीच देते. आपलं चांगलं होतंय, मूल चांगलं बोलतंय, चालतंय आपल्या. हा छान, एकदम एक नंबर आपलं डॉक्टर आहे. पायावर उभा राहायला लागला. पायावर लय कस तरी वाटत असं. पहिलं असं पायावर उभा राहत पहिलं कसं होतं? आता तुम्ही सोडा बरं, किती पाय करायचे तुम्ही? पहिलं असं पायावर उभा राहत नव्हतं. कसं झोपूनच होता. झोपूनच होता. आज मुलगा कम्प्लीट पायावर उभा राहिलाय. पहिला हा झोपून झोपलेला पोरगा असा उभा राहिला. छान वाटतंय. कुठे एक नंबर. नाहीतर लय टेन्शन. काय लय टेन्शन. आता लय भारी वाटायला लागले. एक नंबर. छान छान करू आपण. बाकीची पण मुलं नीट करू.